शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। महाराष्ट्रामधील पाणी प्रश्न, शेतकरी आणि विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर ही भेट होणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। मात्र या भेटीवर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवारांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे कोणाला भेटायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं पटोले म्हणालेत। मात्र थोड्याशा फायद्यासाठी सरकारला मदत करू नका असं आवाहन त्यांनी केलंय। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून भाजप आणि आरएसएस संविधानिक व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केलाय। त्यामुळे पवार गटाच्या खासदारांची मोदींसोबतची भेट आणि त्यावरनं काँग्रेसची भूमिका यामुळे महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। बघा, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते कोणाला भेटायचं नाही भेटायचं तो त्यांचा प्रश्न आहे। पण माझं आणि विशेष करून काँग्रेसचं आव्हान आहे की डिलिमिटेशन हे बीजेपीचं आणि आरएसएसचं संविधानिक व्यवस्थेला, त्या ढाच्याला तोडण्याचं पाप ते करतात आहे। महिला आरक्षणाला पुढे करून 2023 मध्ये जेव्हा महिला आरक्षणाचा कायदा पारित झाला, घटना दुरुस्ती झाली, तो 2024 मध्ये का नाही लागू केला? आता 33% मंजूर झाल्यानंतर आता म्हणतात आम्हाला 50% करायचं। त्यावेळेस का नाही आणलं 50%चं? पण महिलांना पुढे करायचं आणि त्या माध्यमातून संविधानिक व्यवस्थेला आणि संविधानाच्या ढाच्यालाच उद्ध्वस्त करायचं हा प्लॅन मोदीच्या आणि भाजपच्या सरकारचा आहे, आरएसएसचा आहे। माझं सगळ्या लोकांना आव्हान राहणार आहे की थोड्याशा फायद्यासाठी आपण या डिलिमिटेशन मध्ये कोणी मदत करू नका। हे या डिलिमिटेशनचं बिल पडलं पाहिजे असं आमचं आव्हान आहे। अट्रॉसिटी आणि विनयभंगासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे आणि आज त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। बरोबर आहे, हे अनेक दिवसाचं त्या पद्धतीचं ते वागत होते। मोठ्या प्रमाणात ऑडिओ व्हायरल होत होते, चॅनलवरही आपण पाहत होतो आणि मग अंगावर येत आहे तेव्हा त्याचा राजीनामा तो, कारण की उत्तर महाराष्ट्राचा प्रमुख होता, समन्वयक होता भाजपचा, कोणता तरी मंत्री राहतात त्यांच्याकडे, महामंत्री काहीतरी होता, तर त्याला जेव्हा त्याच्या अंगावर येत आहे, रोष वाढत आहे, तेव्हा त्याचा राजीनामा घेतला आणि या मानसिकतेची लोक भाजपमध्ये आहे हे आता सिद्ध झालेलं आहे।